श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे लक्ष्मीपूजन. या लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. आपल्याला पैसा कमवण्याची कला साध्य असते, पण कमवलेला पैसा कसा जवळ राखावा हे कुबेर शिकवतो. म्हणून व्यापारी लोक या लक्ष्मीपूजनच्या दिवशी कुबेराची पूजा करतात. आणि आपण देखील कुबेराची पूजा केली तर घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते. लक्ष्मीला घरात पसारा अस्वच्छता आवडत नाही. जिथे टापटीप असते तिथे तिला राहायला आवडते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर केवळ टापटीपपणा म्हणजे सुंदर असे नाही, तर ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते, मनात चालकपण किंवा मोह विकार व अवगुण नसतात, जो व्यक्ती आपला व्यवहार अतिशय कुशलतेने प्रामाणिकपणे करतो, ती व्यक्ती लक्ष्मी व कुबेराला प्रिय असते. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात. आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही, पण संकटाचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्या मुलांनी मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही. विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही. घरामध्ये आर्थिक टंचाई जाणवत असते. पैशांची चंचल असते. या सर्व समस्या दूर होण्यासाठी लक्ष्मीपूजन हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आता या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता लक्ष्मीपूजनचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण आपल्या घरातील स्वच्छता ही करायची आहे. तसे तर आपण दिवाळीमध्ये स्वच्छता केली आहे, पण या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी गोमूत्र हे शिंपडायचं आहे. एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने आपण गोमूत्र सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे. अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये आपण हे गोमूत्र शिंपडावं. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते. तसेच या दिवशी उंबरठ्याचं लेपन करावं. आपल्या दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. आपली जी काही वाहने आहे, 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो, त्यांची देखील पूजा आपल्याला करायची आहे. आता या दिवशी आपल्याला सकाळीच घरात एका झाडाचं पान आणायचं आहे, ज्यामुळे आपलं जे काही दुःख चालू आहे, दारिद्र्य चालू आहे ते नक्कीच दूर होईल. तर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. तसेच चिमूटभर हळद आपण त्या पाण्यामध्ये टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळद ही आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. तर आपण हे पाणी घेऊन आपल्या जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे. जिथे पण औदुंबर उंबराचं वृक्ष असेल तिथे जायचं आहे. मग अगदी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये बाहेर औदुंबराचं वृक्ष असतं किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे देखील असतं, किंवा जिथे पाण्याचा वास जास्त प्रमाणामध्ये असतो, मग अगदी शेतामध्ये तिथे देखील औदुंबर झाड हे तुम्हाला बघायला मिळेल. अशा औदुंबराच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे. औदुंबराच्या झाडाजवळ आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. आता औदुंबराला आपण जे काही पाणी आणलं होतं ते पाणी आपण अर्पण करायचं आहे. औदुंबराला हळदी कुंकू लावायचं आहे आणि औदुंबराच्या आपण 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर औदुंबराच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे. आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती आपण औदुंबराला सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू दे ती आपण औदुंबर वृक्षाजवळ सांगायची आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे. आपण जर मनामध्ये नकारात्मकता आणली तर आपण जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत ती देखील फलदायी ठरत नाही. त्यामुळे आपण सकारात्मकतेनेच हा उपाय करायचा आहे. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते. आता औदुंबराच्या झाडाजवळ आपण आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर आपण औदुंबर वृक्षाचं एक पान तोडायचं आहे. आता अगदी खाली पडलेलं पान घेतलं
तरी पण चालेल, फक्त एखाद्या पानाला मध्ये होल असेल, छिद्र असेल तर असं पान आपल्याला घ्यायचं नाही। आता हे पान आपण डायरेक्ट घरी घेऊन जायचं आहे। आता पान घरी घेऊन जात असताना आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही। आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत, ती सेवा देखील फलदायी ठरत नाही। आता हे पान घेऊन गेल्यानंतर आपण देवघरामध्ये देवापुढे हे पान ठेवायचं आहे। आपण थोडंसं शुद्ध जल घ्यायचं आहे, त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे। त्या पाण्याने हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर एक ताम्हण घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण लाल कपडा ठेवायचा आहे। लाल कपडा नसेल तर तुम्ही ताम्हणामध्ये फक्त पान ठेवलं तरी पण चालेल। आता आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे। दिवा तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता। आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। दिव्याखाली आपण स्वस्तिक काढायचं आहे। एक प्लेट घ्यायची आहे, थोडंसं कुंकू घ्यायचं आहे। कुंकवामध्ये तुम्ही गुलाबजल टाकायचं आहे आणि कुंकवाने या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं। जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात। आता हे स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे आणि त्यावरती आपण दिवा ठेवावा। शक्यतो तुम्ही कणकेचा दिवा बनवायचा आहे, कारण की कणकेचा दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो। हा कणकेचा दिवा बनवून झाल्यानंतर या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे। या हळदीमध्ये तुम्ही थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि आपल्याला आपण जे औदुंबराचं उमराचं पान आणलं होतं त्यावरती आपल्याला आपली इच्छा मनोकामना लिहायची आहे। मग अगदी कोणतीही इच्छा असो, धनप्राप्ती होत नसेल किंवा संतान प्राप्ती होत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल, जे काही आहे ते आपण त्या पानावरती अगदी शॉर्टकट मध्ये लिहायचं आहे। मग तुम्ही नोकरी लिहू शकता किंवा धन लिहू शकता, जे काही आहे ते आपण त्या पानावरती लिहायचं आहे। आता पानावरती लिहून झाल्यानंतर हे पान आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे। माता लक्ष्मी समोर ठेवल्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचं आहे। आता विष्णू सहस्त्रनाम मध्ये भगवान विष्णूंची 1000 नावे आहे, तुम्ही ते पठण करावे। ते पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल। तसेच एक वेळा आपण श्री सुक्तम देखील म्हणायचं आहे। आता हे म्हणून झाल्यानंतर आपली परत इच्छा मनोकामना भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे। हे पान तिथेच राहून द्यायचं आहे। अगदी तुम्ही सकाळी हे पान तोडून आणलं असेल तर तुम्ही रात्री हे पान तिथून उचलायचं आहे किंवा अगदी तुम्ही दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी जरी हे पान सकाळी तोडून म्हणजे दीपावली पाडव्याच्या दिवशी आणि मग तुम्ही हे पान संध्याकाळी तिथून उचलायचं आहे। आता आपण हे पान संध्याकाळी उचलून आपण ज्या औदुंबर वृक्षाचं हे पान तोडून आणलं होतं तिथेच आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। औदुंबर वृक्षाखाली आपण हे पान मातीमध्ये गाडायचे आहे। आता मातीमध्ये हे पान टाकत असतो तेव्हा आपण आपली इच्छा मनोकामना परत एकदा औदुंबर वृक्षाजवळ सांगायची। अगदी तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी संध्याकाळी जरी औदुंबर वृक्षाचं पान आणलं असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी हे पान औदुंबर वृक्षाखाली जाऊन गाडायचं आहे। आता हे पान आपण त्यावरती माती टाकल्यानंतर आपण परत औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा करायची आहे आणि आपली इच्छा परत एकदा औदुंबर वृक्षाजवळ सांगायची आहे। आता आपण औदुंबर वृक्षाचा उपाय करून झाल्यावर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे। आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत तो उपाय देखील सफल ठरत नाही। औदुंबर वृक्षाचे आणखीन देखील खूप महत्व आहे। औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं। या झाडाच्या 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात। औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते। औदुंबराची सेवा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य हे प्राप्त होत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।